आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। कुन्नूरमध्ये जुनी पाणीपुरवठा व्यवस्था बंद करण्यास व बहुग्राम पाणी योजना राबवण्यास विरोध। कुन्नूर तालुका निपाणी येथील सध्या अस्तित्वात असलेल्या व संपूर्ण गावाला पिण्याचा मुबलक पाणीपुरवठा करणारी योजना बंद करण्याचा घाट प्रशासकीय पातळीवर झाला असून त्याला ग्रामस्थांनी विरोध केला आहे। बहुग्राम पाणीपुरवठा योजना कधी पूर्ण होणार? त्याचे पाणी गावकऱ्यांना मुबलक प्रमाणात मिळणार का? योजनेची अंमलबजावणी वेळेत पूर्ण होणार का? असे प्रश्न जितेंद्र चेंडके, वरुण कुलकर्णी, विलास पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित केले। सोमवारी सायंकाळी या कामाचं कंत्राटदार, तालुका जिल्हा पातळीचे अभियंते, निपाणीचे तहसीलदार यांनी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याकडून पोलीस बंदोबस्त घेऊन कुन्नूरमधील जुनी पाणीपुरवठा व्यवस्था पाडण्यासाठी JCB मशीन व अन्य यंत्रणा आणली होती। त्याला ग्रामस्थांनी, ग्रामपंचायतचे माजी सदस्य, महिलांनी विरोध करून बहुग्राम पाणीपुरवठा योजना करण्यास आमचा विरोध नाही, पण जुनी पाणीपुरवठा व्यवस्था पाडून या ठिकाणी नवीन योजना राबवू नये अशी मागणी केली आहे। प्रसंगी यासाठी उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। या संदर्भात जानेवारीमध्ये झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीमध्ये तसा ठराव पास करण्यात आला असून कुन्नूर गावाला 1 फूटही गायरान जमीन नाही। त्यामुळे भविष्यात गावासाठी शासकीय इमारत किंवा अन्य योजना राबवण्यासाठी सध्या पाणीपुरवठा होत असलेल्या जागेच्या बाजूची जमीन वापरात येऊ शकते। यासाठी या ठिकाणी बहुग्राम पाणीपुरवठा योजना या जागेवरती राबवू नये अशी मागणी करण्यात आली आहे। सदरच्या योजनेसाठी जॅकवेल बांधण्यासाठी 5 गुंठे जागा शासनाने विकत घेतली आहे। मग पाणीपुरवठा योजनेसाठी 33 गुंठे जागा शासन का विकत घेऊ शकत नाही असा प्रश्न ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना केला आहे। 2 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत बरखास्त झाल्यानंतर प्रशासक व अन्य अधिकाऱ्यांच्या दबावाने ही कामे गावाला वेठीस धरून का करण्यात येत आहेत? 20 वर्षापूर्वी निर्माण करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेतून सध्या गावाला सुव्यवस्थित पाणीपुरवठा सुरू आहे। मग ही योजना पाडून त्या ठिकाणी नवीन पाणीपुरवठा योजना राबवण्याचा नेमका उद्देश काय? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केला आहे। या चर्चेच्या दरम्यान कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आपण स्वतः या पाणीपुरवठा योजना व जागेसंदर्भात बेळगाव जिल्हा पालकमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं सांगितलं। यावेळी तालुका पंचायतचे कार्यकारी प्रवीण कट्टी, तहसीलदार सुरेश गुंजे, या कामाचे कंत्राटदार, निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी, ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, वरुण कुलकर्णी, संतोष कुडी, मानाजी चेंडके, धोंडीबा धनगर, पोपट जाधव, पिंटू कुडी, धनाजी चेंडके, अश्विन चेंडके, संजय जाधव, विजय हेगडे, रामा करडे यांच्यासह बहुसंख्य महिला व ग्रामस्थ उपस्थित होते। पांडुरंग मदाळे, बेनाडी। आता पाण्यासाठी पर्याय व्यवस्था काय? 4 महिने किंवा 4 महिने सरकार म्हणते तुम्हाला देतो पाणी आम्हाला बेनाडीत करा, कुन्नूर मध्ये करा, काही अडचण नाही, पण हे पाडायचं नाही। देणाऱ्याला काय राहणार गोष्ट शिल्लक ते आमच्या नावानं आहे, तुम्ही म्हटलं तसं ती सुद्धा जागा गावाने त्यांच्या नावावर करून दिली, केबीच्या नावावर करून दिली। आणि आता जी केबी आहे ती गावानं पैसे गोळा करून घेऊन जागा घेऊन केबी केल्या, आणि हे पण प्रकार तसा नाही। स्वतःच नाही, बरोबर आहे, स्वतःच नाही, तुमचं बरोबर आहे, आमचं बरोबर आहे ते, पण हे पाडून आम्हाला काय करायचं नाही आहे। बघा, तुम्ही काही करा, हे पाडून काय करायचं दादा म्हणजे दादा आमची चालू स्कीम पाडून आम्ही करून देणार नाही। पहिला जिथे आमच्या सगळ्या लोकांच्यावर झाला मग ते पाडा। हे काय वेळानो
ती गाडी काढा की म्हणतात आम्ही आमचं अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.